मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। शासनाने या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी यात अत्यंत सुटसुटीतपणा आणला आहे। तरी सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून 21 ते 65 वयोगटातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, महिला व बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्यातील सुमारे 3 कोटी महिलांना प्रतिमाह 1500 रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी 46,000 कोटींची तरतूद केली आहे। ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे समजली आहे का? तसेच योजनेतील तरतुदी सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावेत याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी संबंधित यंत्रणेला केले। खरीप हंगाम 2023 मधील 5,19,000 शेतकरी लाभार्थ्यांना 689 कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून त्यातील 33,768 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 489 कोटींचे वाटप झाले आहे। उर्वरित शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम त्वरित पाठवण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी देऊन जिल्ह्यातील खरीप पेरणीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा मुबलक पुरवठा होईल या अनुषंगाने कृषी विभागाने दक्षता बाळगावी असे सांगितले। सोलापूर जिल्ह्यातील पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत असताना सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी पुढील दौऱ्यात स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे पाटील म्हणाले। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण होत आलेले असून महापालिकेच्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 पर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येईल। तरी या सर्व पाणी पुरवठा पाईपलाईनच्या कामकाजाची पाहणी लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्या विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामे विहित कालावधीत मार्गी लागतील यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश दिले। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत दिली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विकास कामांची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी शेतकऱ्यांना अनुदान वाटप माहिती, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाची माहिती, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात आलेल्या अर्जांची माहिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी रस्त्यांची माहिती बैठकीत सादर केली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर शहरातील एका महा ई सेवा केंद्राला भेट दिली। यावेळी त्या केंद्रावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती त्या प्रक्रियेची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांनी घेतली। तसेच ऑनलाईन अर्ज यशस्वीपणे अपलोड केलेल्या 2 महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते देण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।